नमस्कार, तुम्ही पाहतात अल्फास टाइम्स. मी श्वेता बेरड. निस्वार्थ सेवेचे वटवृक्ष बसवराज व गोदावरी दाढे यांचे प्रेरणादायी कार्य. आजच्या कलियुगात जिथे चारही बाजूंनी अधर्म, अत्याचार आणि अन्याय यांचे वर्चस्व दिसते, जिथे सख्खे भाऊ एकमेकांचे राहत नाहीत आणि मुले आपल्या आई वडिलांनाही विसरून जातात, अशा स्वार्थी जगात एक निस्वार्थ प्रेम सावली देणारा वटवृक्ष पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात उभे आहे. नितनिकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था वाघोली संचलित माऊली बालक आश्रम, मातोश्री रेवण्मा मुलीचे खुले निवारगृह आणि मातोश्री भगीरथी सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या माध्यमातून असंख्य अनाथ, अत्याचारित आणि दुर्बल मुलांचे जीवन पालटले गेले आहे. या कार्यामागे उभे आहेत बसवराज दाढे सर आणि आई गोदावरी मॅडम, ज्यांनी 2010 पासून आजवर शेकडो मुलींचे पुनर्वसन केले आहे, त्यांचा संसार थाटून दिला आहे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवले आहे. त्यांच्या छत्रछायेखाली वाघोली येथे सुमारे 50 मुले आणि फुरसुंगी येथे सुमारे 170 मुलींचे संगोपन आजही सुरू आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे बसवराज सर व गोदावरी मॅडम यांचे नाव समाज मनात अजरामर आहे. मी बसवराज संग्रामप्पा दाढे, अध्यक्ष नितनिकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था वाघोली. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि मी 25 वर्षे इमानीतबारी मी शिक्षकाची ड्युटी केलेली आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांमध्ये राहायची सवय, विद्यार्थ्यांमध्ये रमायची सवय असल्यामुळे मी हे आश्रम काढलेलं आहे. हे आश्रम काढण्याच्या मागचे माऊली बालक आश्रम काढलेला आहे. माऊली बालक आश्रम काढण्याच्या मागचा दुसरा हेतू असा आहे की ही जी मुलं आहेत ती अनेक समाजातून आलेली आहेत, तर त्यांना ते वाम मार्गाला जाऊ नये किंवा क्रिमिनल बनू नये याच्यासाठी आपण ही संस्था काढलेली आहे, जेणेकरून ज्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण येता येईल. आपल्या संस्थेचं नाव नितनिकेतन आहे, तर त्या मुलामध्ये नैतिक मूल्य रुजवण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करत आहोत. माझा एक मुलगा आणि एक मुलगी दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. मी शिक्षक होतो. मी माझ्या मुलांना कसं तरी घडवलं, तर समाजातील गोरगरिबाच्या मुलांना कोण घडवणार आहे, या हेतूने मी ही संस्था ओपन केली आहे. ही संस्था 1995 मध्ये स्थापन झालेली आहे. त्यावेळेस मी सर्व्हिसला असल्यामुळे संस्थेचं काम धीम्या गतीनं चालू होतं आणि 2010 मध्ये मी सेवानिवृत्त झालो. तेव्हापासून संस्था आपण काम परिपूर्ण करत आहोत. नमस्कार, माझं नाव गोदावरी बसवराज दाढे आणि मी एक समाज कार्य करते छोटे मोठे असे, की ज्यावेळेस
समाजकार्य म्हणजे असं की मुलांसाठी काय करता येईल हे माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासूनच होतं. आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस माझं वय जरी लहान असलं तरी मला समाजासाठी काय करता येईल हे माझ्या डोक्यात सारखा विचार राहायचा. आणि मी सुरुवात इथून केली की लग्न झाल्याच्या नंतर मी तर कमी शिकलेली आहे, पण लोकांसाठी शिक्षणासाठी कसं पोहोचता येईल त्यांच्यापर्यंत आणि त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल हे माझ्या डोक्यात सारखा विचार करायचा. आणि घरचे लोक चांगलं असल्यामुळं हे कार्य मी सुरुवात केली तिथनं. की ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस ज्या मुली शाळेत जात नव्हत्या, 4थी 5वी शिकायच्या आणि घरी बसायचं, चला बाहेरगावाला शाळेत जायचं असेल तर बाहेर नाही पाठवायचं लोक त्यांना, तर मग त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलाला जर सुना असल्या तर त्यांच्या सासू सासऱ्याला सांगून प्रोत्साहन देऊन मुलीचं शिक्षणाचे पुढे कसं नेता येईल हे मार्ग मी शोधला. आणि तिथून सुरुवात केली की ज्या गरीब मुलांसाठी काय करता येईल किंवा अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल म्हणून हे दोघांच्या विचारानं आम्ही काय केलं की एक संस्था निर्माण करावी लागतं. असं दोघांच्या मनात विचार आला की बाबा समाजासाठी काही करावं लागते, तर असंच करता येत नाही की समाजात काम करायचं झालं तर काहीतरी एक म्हणजे हे पाहिजे, कार्य करायला काहीतरी एक संघटना म्हणा हे पाहिजे. असं म्हणतात तर संघटना कुठून आणायची, तर गावातल्या छोटे मोठे जे काम करणाऱ्या बाया होत्या बाजूच्या त्यांना संघटित केलं आणि तिथून सुरुवात केली. मग नीतिनिकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था नाव त्याच्यामुळे ठेवले की शिक्षणासाठी आपण काय करता येईल मुलींच्या मुलांच्या म्हणून. मग ते आमचं काही कॉलेज नाही आहे, काही शाळा नाही आहे, काही नाही आहे, फक्त आम्ही शिक्षण कसं म्हणजे शिक्षणाचा प्रचार प्रसार कसं करता येईल हे कार्य सुरू केलं दोघं नवरा बायकोनी. ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हा सरचं फक्त ग्रॅज्युएशन BSc काहीतरी झालेलं होतं. मग त्यांना प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही नोकरी केली पाहिजे, मुलांसाठी काय तर कार्य केलं पाहिजे म्हणून. मग त्यावेळेस सरनी पण आणि त्यांच्या मनात पण ही गोष्ट पटली. मग त्यांनी B.Ed केलं, पुढं नोकरी धरली आणि मुलांसाठी कार्य सुरू केलं. इथं आपल्या इथं मग 50 मुलाची मान्यता आहे आणि हे वाडेबोलाईत चालतं आहे. नीतिनिकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित माऊली बालक आश्रम हे आणि नीतिनिकेतन बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित मातोश्री रेवम्मा मुलीचे खुले निवारागृह हे फक्त खुले निवारागृह हे महाराष्ट्रात 2च आहेत. एक मुंबईला आहे आणि एक पुण्यामध्ये आहे. आणि म्हणजे मुलींसाठी कार्य करायला कोणी पुढं धजत नाही असे. तर ते कार्य करायचं मी मनात ठरवलं की ज्या मुली रस्त्याला सापडतात करतात त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, त्यांच्या पालकापर्यंत कसं पोहोचायचं हे कार्य त्या संस्थेत चालते. आणि इथं माऊली बालक आश्रममध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचं आपण संरक्षण काळजी घेऊन त्यांचं शिक्षण पुनर्वसन हे कार्य करतो. हे सगळं कार्य करताना खूप काही अडचणी येतात. अडचणी म्हणजे सिटीच्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला स्वतःची जागा नाही, बिल्डिंग भाड्याची आहे आणि शासनाचं तुटपुंज म्हणजे काही हे अनुदान जे आहे ते फार तुटपुंज आहे. त्याच्यामुळं त्या मुलापर्यंत काही म्हणजे पुरी होत नाही. त्याच्यासाठी लोकांची मदतीची आम्हाला गरज आहे. आपण ज्या समाजात राहतो वावरतो समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेने बसवराज दाडे सर आणि आई गोदावरी दाडे मॅडम यांना मदत करणे ही समाजाचे कर्तव्य आहे. तर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी अल्फास टाइमला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.